हाय फ्रेंड्स, आज आपण आगळी वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत. चला मग ओळखायचे कशाची आहेत भजी बरं. एवढी सुंदर लागतात की न खाणारे आणि न आवडणारे पण खातील बघा. तर मग पटापट ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि शेअर करायचे. त्यासाठी आपण घेतले बघा फुलगोबी, म्हणजे काय म्हणतात त्याला, फ्लावर म्हणतात. ते छान धुवून घेतलं आपण. त्यामध्ये बेसन पीठ टाकले, लाल मिरचीची पावडर टाकली आहे, तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकायचे, चाट मसाला आणि मीठ चवीप्रमाणे टाकायचे. एवढी सुंदर लागतात ना की फ्लावर न खाणारे सुद्धा खातील, एवढी सुंदर अशी. त्यानंतर अख्खे जिरे टाकले आहेत आपण आणि भरपूर अशी कोथिंबीर. एवढी सुंदर चवीला लागणार ना की तुम्ही करून बघा. अगदी फ्लावरची भाजी जी नाकतोंड मुरडतात ना ती पण आवडीने खातील. अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मोठे मोठे तुरे घेतले आहेत फ्लावरचे. तुम्हाला ज्या आकाराचे हवे आहेत त्या आकाराचे तुम्ही घेऊ शकता, पण तळायला असे मोठे घेतले तर तळायला एकदम सोपे जातात. छान असं त्याला आपण कोटिंग करून घ्यायचं आहे. मी बेसन पीठ वापरलं. तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर वापरायचं असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा पण वापर करू शकता, पण बेसन पिठाने खूप छान अशी चव लागते, म्हणून मी इथे बेसन पिठाचा वापर केला आहे. सर्व छान आपण सगळीकडे लावून घ्यायचं आहे त्याला. अजून पीठ लागते बेसन पीठ, म्हणून मी अजून त्यामध्ये पीठ टाकते आहे, म्हणजे छान असं त्याला कोटिंग होईल, कवर होईल बेसन पिठाचं. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सुंदर आणि चवीला पण खूप सुंदर लागतील अशी फ्लावरची भजी. आपण त्यानंतर झाकून ठेवणार आहोत. 10-15 मिनिटांनी काढलं बघा. त्याला ओलसरपणा थोडासा निर्माण झाला आहे, तरी पण आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत, म्हणजे व्यवस्थित त्याला पीठ सगळीकडे लागेल आणि चव पण छान लागेल. अशा प्रकारे फ्लावरची भजी करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकनचं बटन आहे ना ते दाबायला तर अजिबात विसरायचं नाही, म्हणजे पुढच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. बघू शकता अशा प्रकारे आपण छान असं त्याला मिक्स करून घेतलं आहे. खूप सुंदर चव तर खूप छान लागते. अजून थोडंसं मी पीठ टाकते आहे, कारण त्याला वरनं कोटिंग राहिलं पाहिजे. आपण पिठामध्ये बुडवत नाही आहे, फक्त आपण त्याला वरनं लावतो आहे, म्हणून थोडं थोडं पीठ टाकलं आहे. ज्या प्रमाणात लागेल त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता. थोडंसं पाणी टाकून त्याला एकसारखं छान असं करून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर कोटिंग झालं आहे. तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये एक एक फ्लावरचा तुरा आपण छान असं सोडणार आहोत. प्रथम आपण तेल गरम करून घेतले, नंतर आपण मध्यम गॅसवर छान कुरकुरीत अशी आपण फ्लावरची भजी तळून घेणार आहोत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा मैत्रिणींनो, म्हणजे तुमचा पण फायदा, पूर्ण रेसिपी कळेल आणि माझा पण फायदा. कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खूप कष्ट घ्यावे लागतात, पण तुम्ही तेवढे बघायचे तरी कष्ट घेऊ शकता. बघा किती सुंदर झाले, कलर तर खूप सुंदर आला आहे. आणि आपण छान असे ते पलटी करून घेणार आहोत. मध्यम गॅसवरच सर्व करत आहोत, म्हणजे त्याला छान असा कुरकुरीतपणा येईल. खूप छान लागली भजी फ्लावरची. करून बघा मैत्रिणींनो, आणि आवडली तर लाईक शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. बघा किती सुंदर दिसत आहेत. मुलं खाताना म्हणणारसुद्धा नाहीत की कशाची भजी आहेत. तुम्ही मंचुरियनसारखं पण करू शकता. मला भजीच आवडतात, म्हणून मी अशा प्रकारे भजी करून घेतली. बघा किती सुंदर छान अशी तळली गेली आहेत सगळ्या बाजूनी व्यवस्थित. बघा किती सुंदर तळली आहेत.
आतमध्ये पण छान असं तळलं गेलं आहे, कारण आपण मॅग्नेट करून ठेवलं होतं. चला मग पटापट लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. पुढच्या रेसिपीसाठी तयार राहायचं. मस्त खा आणि स्वस्त राहा. सर्वांचे धन्यवाद.